गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर BComमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मोफतपणे उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर BCom या सिलेबसमध्ये ब्रँच अकाउंटिंग हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि या टॉपिकचे प्रॉब्लेम आपले सुरू झालेले आहे. आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आज आपण सॉल्व करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे आणि त्याचं सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. प्रॉब्लेम आपण सोडवत आहोत डेटर्स मेथडनुसार. तर प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो, कारभारी ब्रदर्स जालना हॅज अ ब्रँच ॲट धुळे. कारभारी ब्रदर्स नावाचा बिझनेस आहे जालनामध्ये, त्यांची ब्रँच आहे धुळेला. म्हणजे कारभारी ब्रदर्स झालं हेड ऑफिस आणि धुळे झाली ब्रँच. आता हेड ऑफिस ब्रँचला कसा माल पाठवते त्याला आपल्याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. तर इकडे लक्ष द्या. ऑल गुड्स आर रिक्वायर ॲट सेल ॲट धुले आर सप्लाईड फ्रॉम जळगाव ॲट कॉस्ट प्लस 25%. अंडरलाईन करा. जेवढा पण माल आहे तो माल ब्रँचला पाठवलेला आहे कॉस्ट प्लस 25%. हे जे पर्सेंटेजमध्ये असतात ना ते प्रॉफिट असतात आणि जेव्हा जेव्हा प्रॉफिटचे पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये दिले जातात तर लक्षात ठेवा त्याच्यावर लोडिंग कॅल्क्युलेट करायची आहे. प्रॉफिट वेगळं आणि कॉस्ट वेगळी दाखवायची आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा हेड ऑफिस प्रॉफिट इन्क्ल्यूड करून माल पाठवणार तेव्हा आपल्याला लोडिंग कॅल्क्युलेट करावी लागणार. आता कोणकोणते अकाउंट बनवतात तुम्हाला माहिती आहे. आपण फक्त कंपल्सरी ब्रँच अकाउंट बनवतो, धुळे ब्रँच अकाउंट. आणि या व्यतिरिक्त पेटी कॅश अकाउंट आणि डेटर्स अकाउंट त्यांचे मिसिंग आयटम्स असतील तर, म्हणजे बघा इथं ओपनिंग बॅलन्सेस आहे पेटी कॅश डेटर्स, मग यांचे क्लोजिंग बॅलन्स आहे का बघायचे. इथं खाली बघा क्लोजिंग बॅलन्स 31 मार्च स्टॉकचा आहे, डेटरचा आहे, पेटी कॅशचा नाही. मग पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स नाही, पेटी कॅश अकाउंट बनवावं लागेल. त्याच्यानंतर मिसिंग आयटम पहिला आपण शोधला, पेटी कॅशचा क्लोजिंग नाही, मग क्लोजिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पेटी कॅश अकाउंट बनवावं लागेल. डेटरचा ओपनिंग पण आहे आणि क्लोजिंग पण आहे. मग तुम्ही म्हणणार सर ओपनिंग पण आहे क्लोजिंग पण आहे, डेटर्स अकाउंट बनवण्याची गरज नाही. असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. क्लोजिंग जर असेल तर डेटर्सचे 2 ट्रान्झॅक्शन चेक करा, क्रेडिट सेल आणि कलेक्शन. याच्यापैकी जो मिसिंग असेल त्याच्यासाठी आपल्याला डेटर्स अकाउंट बनवावं लागेल. तर इथं टोटल सेल दिलेला आहे. टोटल सेल म्हणजे क्रेडिट सेल आणि कॅश सेल दोन्ही मिळून टोटल सेल असतो. परंतु इथं जर व्यवस्थित बघितलं तर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स कुठेच आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला कलेक्शनची अमाऊंट शोधण्यासाठी डेटर्स अकाउंट बनवावं लागेल. म्हणजे 2 ट्रान्झॅक्शन मिसिंग आहे. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी पेटी कॅश अकाउंट बनवावं लागेल आणि डेटर्सकडून किती कॅश मिळाली ते शोधण्यासाठी डेटर्स अकाउंट बनवावं लागेल. म्हणजे आपण 2 एक्स्ट्रा अकाउंट बनवणार, पेटी कॅश अकाउंट आणि डेटर्स अकाउंट. एवढे आपले अकाउंट असणार. आता आपण प्रॉब्लेम सोडवणार. प्रॉब्लेम सोडवत असताना आपली टेक्निक आहे, सगळ्यात अगोदर आपण रेकॉर्ड करणार ओपनिंग बॅलन्स आणि त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स असेटचे दिले जातात आणि ते फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. ओपनिंग बॅलन्स नेहमी ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग डेबिटला लिहा. ओपनिंग बॅलन्स लिहिण्यासाठी आपण लिहितो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. जेवढे ओपनिंग दिले तेवढे रेकॉर्ड करा. पहिला आहे स्टॉक, नंबर 1 स्टॉक, त्याची अमाऊंट आहे 79,000. त्याच्यानंतर दुसरा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे डेटर्स, मग नंबर 2 लिहा डेटर्स. मग डेटर्सची ओपनिंग अमाऊंट दिलेली आहे 1,13,000 1,13,000. त्याच्यानंतर तिसरा ओपनिंग बॅलन्स दिला आहे पेटी कॅश. जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले तेवढे ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. पेटी कॅश ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 900. मग पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स 900. एवढेच ओपनिंग बॅलन्स दिले. आता जे ओपनिंग बॅलन्स तुम्ही रेकॉर्ड केले त्यांचे जर एक्स्ट्रा अकाउंट आपल्याकडे असेल तर त्या अकाउंटला सुद्धा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करायचे. मग आपल्याकडे स्टॉक अकाउंट नाही आहे पण आपल्याकडे डेटर्स अकाउंट आहे. मग डेटर्स अकाउंट असेल तर डेटर्स अकाउंटला सुद्धा त्याचा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करावा लागेल. पेटी कॅश अकाउंट असेल तर पेटी कॅशला सुद्धा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करावा लागेल. म्हणजे डेटर्स आणि पेटी कॅश यांचे ओपनिंग बॅलन्स दोनदा रेकॉर्ड करायचे, एकदा ब्रँच अकाउंटला पण आणि त्यांच्या अकाउंटला पण. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला डेटरचा ओपनिंग बॅलन्स आणि पेटी कॅशच्या डेबिटला पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स. मग इथं पेटी कॅशच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स 900 रुपये आणि डेटरचा ओपनिंग बॅलन्स डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि ओपनिंग बॅलन्स डेटरचा आहे 1,13,000. तर ओपनिंग बॅलन्सेस स्टॉक अकाउंटला रेकॉर्ड केल्यानंतर त्यांच्या अकाउंटला सुद्धा रेकॉर्ड करा. ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड झाले.
ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड केल्यानंतर जेवढे ओपनिंग बॅलन्स तुम्ही डेबिटला रेकॉर्ड केले तेवढेचे तेवढे क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला रेकॉर्ड करा. तेवढेच्या तेवढे म्हणजे 3 ओपनिंग डेबिटला लिहिले तर 3चे 3 क्लोजिंग डेबिट क्रेडिटला आले पाहिजे. मग क्रेडिटला वरती 5 लाईन सोडा आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि 3च्या 3 एका खाली एक लिहा. पहिला स्टॉक, दुसरा डेटर्स आणि तिसरा पेटी कॅश. जेवढे ओपनिंग डेबिटला लिहिलेले असतील तेवढे क्लोजिंग क्रेडिटला लिहायचे. आता क्लोजिंग बॅलन्स चेक करा. प्रॉब्लेम आपण वरती घेऊया. बॅलन्स ऑन 31 मार्च क्लोजिंग बॅलन्स कशाचा आहे? स्टॉकचा 84,000. मग स्टॉकच्या समोर लिहा 84,000. त्याच्यानंतर दुसरा क्लोजिंग आहे डेटरचा 1,95,100. मग डेटर्सच्या समोर लिहा 1,95,100 आणि पेटी कॅशचा काही क्लोजिंग दिलेला नाही म्हणून आपण तो शोधणार आहोत. मग जेव्हा शोधू आपण तेव्हा इथं रेकॉर्ड करू. आता स्टॉक अकाउंट आपल्याकडे आहे का? नाही. डेटर्स अकाउंट आपल्याकडे बनवलेला आहे. मग डेटर्स अकाउंट जर असेल तर त्याचा क्लोजिंग त्याच्या अकाउंटला रेकॉर्ड करायचा. कुठे क्लोजिंग रेकॉर्ड करतात? क्रेडिटला. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जा आणि 2-3 लाईन सोडून इथं लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती होता डेटरचा क्लोजिंग बॅलन्स? 1,95,100, 1,95,100. मग या पद्धतीने ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड झाले. ओपनिंग बॅलन्स डेबिटला रेकॉर्ड करायचे. जेवढे ओपनिंग डेबिटला रेकॉर्ड केले तेवढे क्लोजिंग क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. जी असतील ती अमाऊंट लिहा, जी नसेल ती आपण शोधणार. आणि हे ओपनिंग आणि क्लोजिंग त्यांच्या अकाउंटला पण रेकॉर्ड करायचे. समजा पेटी कॅश असेल तर पेटी कॅशचं ओपनिंग पेटी कॅशच्या डेबिटला, डेटरचं ओपनिंग डेटरच्या डेबिटला, क्लोजिंग असेल तर क्रेडिटला क्लोजिंग रेकॉर्ड करायचं ज्या त्या अकाउंटला. पेटी कॅशचा नाही आहे तो आपण नंतर शोधूया. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड केल्यानंतर आपला प्रॉब्लेम रेग्युलर सोडवा ज्या पद्धतीने दिला त्या पद्धतीने. तर पेटी इथपर्यंत. आता रिटर्न फ्रॉम कस्टमर. रिटर्न म्हणजे परत येणे. कुणाकडून परत आला? रिटर्न फ्रॉम कस्टमरकडून आला. बरेच विद्यार्थी रिटर्न फ्रॉम कस्टमरचा ट्रान्झॅक्शन ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करतात. तर लक्षात घ्या रिटर्न फ्रॉम कस्टमरचा ट्रान्झॅक्शन कस्टमरकडून माल परत आला म्हणजे डेटर्सकडून परत आला. सेल्स रिटर्न ज्याला आपण म्हणतो तर तुमच्याकडे डेटर्सशी संबंधित आहे तो ब्रँच अकाउंटला हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचा नाही. तो ट्रान्झॅक्शन नेहमी डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करायचा. मग डेटर्स अकाउंटला 2 साईड आहे, डेबिट आणि क्रेडिट. कुठे रेकॉर्ड करायचा? तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चर घेत असताना तिथं सांगितलं होतं जेव्हा जेव्हा डेटर्सकडून माल परत येणार तेव्हा डेटर्सचा बॅलन्स कमी होणार म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला डेटर्सकडून कस्टमरकडून माल परत आला तर फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न. मग रिटर्न फ्रॉम कस्टमर लिहिला किंवा गुड्स रिटर्न लिहा. किती? 4,000 कंसामध्ये लिहून ठेवा वाटलंच तर कस्टमर. मग कितीचा माल परत केला? रिटर्न फ्रॉम कस्टमर 4,000. एकच इफेक्ट करायचा, दुसरा इफेक्ट करू नका. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार, कस्टमर म्हणजे डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा क्रेडिट साईडला, ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करू नका कारण तो कस्टमरकडून माल ब्रँचला नाही आला, तो डायरेक्ट हेड ऑफिस. तर या पद्धतीने रिटर्न फ्रॉम कस्टमर झालं. आता रिटर्न गुड्स टू हेड ऑफिस. आता हा ट्रान्झॅक्शन काय कस्टमरचा नाही म्हणून डेटर्स अकाउंटला जाऊ नका, ब्रँच अकाउंटला या. रिटर्न गुड्स टू हेड ऑफिस. टू म्हणजे कुणाला? च्याला. कुणाला? हेड ऑफिसला. गुड्स रिटर्न केले हेड ऑफिसला. 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. हेड ऑफिसकडून गुड्स येऊ शकतात किंवा हेड ऑफिसला आपण गुड्स रिटर्न करू शकतो. तर जेव्हा जेव्हा हेड ऑफिसकडून वस्तू येणार, गुड्स येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिटला आणि रिटर्न केलेला माल ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला. हा रिटर्न केलेला माल आहे, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा. वरती 2 लाईन नेहमी कॅश सेलसाठी सोडायच्या आणि लिहायचं बाय गुड्स सेंट टू ब्रँच, गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये रिटर्न. आणि तो रिटर्न आहे 10,000चा. एकदाच इफेक्ट करायचा. जेव्हा जेव्हा हेड ऑफिसकडून माल येणार डेबिटला लिहा, हेड ऑफिसला माल रिटर्न केला क्रेडिटला लिहा आणि शब्द वापरायचा गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये रिटर्न. संपलं. आता बॅड डेब्ट्स. 2-3 ट्रान्झॅक्शन, 2-3 खर्च मी असे सांगितले होते. 3 खर्च जे फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला लिहितात, ब्रँच अकाउंटला लिहिले जात नाही. ते 3 खर्च कोणते? बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ, बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ.
त्याच्यानंतर अलाउन्सेस टू कस्टमर आणि डिस्काउंट अलाउड हे 3 खर्च जर आले तर ते फक्त डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा एकदा आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग 3 खर्चापैकी कोणकोणते आले बघा. बॅड डेट्स 2 आले, इथं बॅड डेट्स रिटर्न ऑफ आणि बॅड डेट्स प्रोव्हिजन. तर आपण रिटर्न ऑफ घेतो नेहमी, लक्षात ठेवा, प्रोव्हिजन घेत नाही. मग बॅड डेट्स रिटर्न ऑफ डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅड डेट्स रिटर्न ऑफ बॅड डेट्स रिटर्न ऑफ. मग बॅड डेट्स रिटर्न ऑफ आहे 1000. त्याच्यानंतर अजून कोणता डिस्काउंट अलाउड आणि अलाउन्सेस टू कस्टमर खाली लगेच चेक करायचं. बॅड डेट्स प्रोव्हिजन नाही घ्यायची, फक्त रिटर्न ऑफ घ्यायचं. त्याच्यानंतर बघा इथं अलाउन्सेस गिवन टू क्रेडिट कस्टमर, मग लिहा बाय अलाउन्सेस टू कस्टमर. हा खर्चसुद्धा डेटर्स अकाउंटलाच लिहितात. अलाउन्सेस टू कस्टमर आहे 4500 आणि तिसरा खर्च आहे डिस्काउंट अलाउड. चेक करा खाली डिस्काउंट अलाउड नाही. मग 3 पैकी 2च खर्च प्रॉब्लेममध्ये आले होते. हे खर्च जर आले तर ते फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचे, ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायचे नाही. बॅड डेट्स रिटर्न ऑफ, डिस्काउंट अलाउड आणि अलाउन्सेस टू कस्टमर. आता सर इथं बॅड डेट्स रिटर्न ऑफ तर घेतले, पण बॅड डेट्स प्रोव्हिजन काय करायचं. तर बॅड डेट्स प्रोव्हिजन आहे ती तरतूद आहे, अजून काय बॅड डेट्स वजा केलेले नाही, कमी केलेले नाही. तर बॅड डेट्स रिटर्न ऑफ तुम्ही इथं घ्या, अलाउन्सेस घ्या, दोन्ही खर्च झाले. आता परत आपल्या ब्रँच अकाउंटला या. या व्यतिरिक्त आता बॅड डेट्स प्रोव्हिजन आणि रिटर्न ऑफ दोन्ही दिले तर रिटर्न ऑफ तर आपण डेटर्स अकाउंटला लिहितो. प्रोव्हिजनचं काय करायचं. प्रोव्हिजन म्हणजे ती तरतूद केलेली आहे, अजून काही रिटर्न ऑफ केलं नाही, म्हणून ते बॅड डेट्सचे जे काही प्रोव्हिजन असतील ते ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग बॅड डेट्स प्रोव्हिजन सांगितलं तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स प्रोव्हिजन आणि सगळे ट्रान्झॅक्शन मी एकदाच रेकॉर्ड करतोय, लक्षात घ्या. जे 2दा करेल तेव्हा कोणते 2दा करतात तेवढे फक्त लक्षात ठेवा. बॅड डेट्स प्रोव्हिजन 2100 फक्त एकदाच रेकॉर्ड करा. बॅड डेट्स रिटर्न ऑफ असेल तर डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा, पण प्रोव्हिजन असेल तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर बॅड डेट्स रिटर्न ऑफ झाले, प्रोव्हिजन झालं. सेलिंग फॉर कॅश, कॅशमध्ये वस्तू विकल्या म्हणजे याला म्हणतात कॅश सेल. कितीचा. 14000चा. तर सेल केल्यामुळे आपल्याकडे कॅश येणार आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडे कॅश येणार इमिजिएटली आपण ती कॅश कुणाला पाठवणार. हेड ऑफिसला, आपल्याकडे ठेवणार नाही. मग ब्रँच काय करते, वस्तू विकल्यानंतर वस्तू 2 प्रकारे विकल्या जातात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. आपण पहिले कॅश सेलचा लक्षात घेऊ. कॅशमध्ये वस्तू विकल्या तर कॅश येणार, ती कॅश लगेच हेड ऑफिसला पाठवून द्यायची आणि जेव्हा जेव्हा ब्रँचकडे कॅश येणार डेबिटला लिहा. ब्रँचकडून कॅश गेली तर क्रेडिटला लिहा. तर आता ब्रँच कॅश पाठवणार कुणाला, हेड ऑफिसला. तर नेहमी कॅश सेल नावाचा ट्रान्झॅक्शन ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, कारण ती कॅश आपल्याला हेड ऑफिसला पाठवायची आहे. मग इथे लिहा बाय कॅश सेल. बाय कॅश सेल. कितीचा कॅश सेल आहे. 14000. कितीचा कॅश सेल आहे. 14000. एकच इफेक्ट करा कारण कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. जेव्हा जेव्हा कॅश सेल येणार तेव्हा तेव्हा नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, कारण कॅश आपल्याला द्यायची आहे हेड ऑफिसला. मग 14000 रुपयाचे कॅश आपण हेड ऑफिसला पाठवून दिले. आता 2 प्रकारचे सेल असतात. सर हे कॅश सेल झालं, क्रेडिट सेलचं काय करू. क्रेडिट सेल इथं लिहायचं नाही, कारण तो उधारीवर विकलाय, त्याचे काही पैसे मिळालेले नाही. मग पैसेच मिळाले नाही तर हेड ऑफिसला काय पाठवणार. तर क्रेडिट सेल जर दिला तर क्रेडिट सेल ब्रँच अकाउंटला लिहू नका, क्रेडिट सेल लिहा कस्टमर अकाउंट म्हणजे डेटर्स अकाउंटला. मग क्रेडिट सेल आहे का लगेच चेक करायचं. इथं कॅश सेल झाला, त्याच्यानंतर खाली चेक करा टोटल सेल सांगितला आहे. कोणता सेल सांगितला. टोटल सेल. मग टोटल सेल दिला 3,49,000. टोटल सेलमध्ये 2 सेल्स इन्क्लूड असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. मग टोटल सेल 3,49,000 आहे. त्याची वर्किंग नोट फक्त इथं दाखवतोय मी तुम्हाला. टोटल सेल किती आहे. टोटल सेल 3,49,000. आता हे टोटल सेलमध्ये 2 सेल असतात, त्याच्यापैकी आपल्याला कॅश सेल माहिती आहे, याच्यातून फक्त कॅश सेल वजा करा. जो सेल माहीत असेल तो वजा करा. मग कॅश सेल आहे 14,000. 349 मधून 14 गेले, किती शिल्लक राहिले. 3,35,000. याला म्हणायचं क्रेडिट सेल. हा कोणता सेल शिल्लक राहिला. क्रेडिट सेल. हे काही सोडवण्याची गरज नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवलं. मग आपण क्रेडिट सेलची अमाऊंट नाही दिली, पण आपण ती शोधली टोटल सेलमधून. टोटल सेलमधून फक्त कॅश सेल वजा करा, शिल्लक राहिलेले ती क्रेडिट सेल. आणि एवढेच रेकॉर्ड करायचे. 3,49,000 रेकॉर्ड करायचे नाही, कारण 3,49,000 पैकी 14,000 कॅश सेल आपण रेकॉर्ड केले. आता फक्त 3,35,000 रेकॉर्ड करायचे. काय आहे. क्रेडिट सेल. मग क्रेडिट सेल कुठे रेकॉर्ड करतात. तर क्रेडिट सेल विद्यार्थी मित्रांनो
क्रेडिट सेल ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करत नाही, ब्रँच अकाउंटला फक्त कॅश सेल रेकॉर्ड करतात. मग क्रेडिट सेल असेल, उधारीवर विकलेला असेल तर डेटर्स अकाउंट, आणि डेटर्सकडून ते पैसे घ्यायचे आहे अजून मिळाले नाही तर डेबिटला रेकॉर्ड करा. क्रेडिट सेल जेव्हा जेव्हा येणार तेव्हा नेहमी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. टू क्रेडिट सेल, क्रेडिट सेल वाटलंच तर कंसामध्ये लिहा 3,49,000 वजा 14,000 आणि तो आला होता 3,35,000. म्हणजे 3,35,000 कुठून आले नंतर तुम्हाला समजलं पाहिजे. तर दोन प्रकारचे सेल असतात. कॅश सेल, कॅश येणार लगेच आपण हेड ऑफिसला पाठवून देणार, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला कॅश सेल नेहमी. क्रेडिट सेल असेल तर ब्रँच अकाउंटला लिहू नका, क्रेडिट सेल फक्त डेटर्स अकाउंटच्या डेबिटला लिहा, संपलं. कॅश सेल पण झालं, क्रेडिट सेल पण झालं. आता रेंट पेएबल ऑन 31 मार्च 2024 1,000. रेंट द्यायचा आहे 1,000 रुपये 31 मार्च शेवटच्या दिवशी. मग एखादा खर्च द्यायचा आहे अजून दिला नाही तर खर्च आपण जनरली ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहितो. मग एखादा खर्च द्यायचा असेल तर तो ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. टू रेंट पेएबल, टू रेंट पेएबल 1,000. म्हणजे एखादा खर्च पेएबल असेल तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला आपण तो रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर अलाउन्सेस झाले आपले. ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. ब्रँचचे खर्च कोण पेड करते? हेड ऑफिस पेड करते. आणि त्याच्यासाठी हेड ऑफिस ब्रँचला काय देणार? कॅश देणार आणि त्या कॅशमधून ते खर्च भागवले जाणार. म्हणजे जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रँचचे खर्च देणार तेव्हा तेव्हा ते सर्व खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचे, कारण त्याच्यामुळे आपल्याला ते सर्व खर्च आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू कॅश या नावाखाली. मग आपण टू कॅश हे नेहमी लिहित चला. टू कॅश या खर्चामुळे ब्रँचकडे कॅश येणार आणि ही कॅश नंतर ती जाणार आहे. आत्ता सगळी कॅश पाठवली हेड ऑफिसने खर्च करण्यासाठी. कोणकोणते खर्च? रेंट. मग लिहा रेंट. तुम्ही कॅश नाही लिहिली, डायरेक्ट टू रेंट लिहिलं तरी चालेल. रेंट किती? 14,000. सर्व खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. फक्त ते 3 खर्च डेटर्सला लिहितात ते लक्षात घ्या. बॅड डेट्स, रिटर्न ऑफ, अलाउन्सेस टू कस्टमर आणि डिस्काउंट अलाउड ते फक्त डेटर्सला लिहायचे. बाकीचे सर्व खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. रेंट झालं. रेंट नंतर सॅलरी. मग 2 नंबरचा खर्च लिहा सॅलरी. मग सॅलरी आहे 15,000. सगळे खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला एकदाच रेकॉर्ड करायचे. सन्ड्री एक्सपेन्सेस लिहा 3 नंबरचा खर्च. सन्ड्री एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस आहे 7,000. त्याच्यानंतर झाले 3च खर्च होते. तिन्हीच्या तिन्ही खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू कॅश याच्या नावाखाली आपण लिहिणार. आता याच्यानंतर पेटी कॅश एक्सपेन्सेस ॲट ब्रँच. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि हे ट्रान्झॅक्शन आल्यावर चुकतो आपण. पेटी कॅश एक्सपेन्सेस म्हणजे स्मॉल खर्च जे आहे ते ब्रँचनी खर्च केले किती? 2,400. आता हे पेटी एक्सपेन्सेस कधीच ब्रँच अकाउंटला लिहू नका. पेटी एक्सपेन्सेस देण्यासाठी पेटी कॅश अकाउंट आपण बनवलेला असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा पेटी एक्सपेन्सेसचा ट्रान्झॅक्शन येणार पेटी एक्सपेन्सेसचा, तर पेटी एक्सपेन्सेस ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहू नका, ते फक्त पेटी कॅश अकाउंटला लिहा. आता हे पेटी एक्सपेन्सेस स्मॉल खर्च दिल्यामुळे काय होणार? ब्रँचची कॅश जाणार. सिंपल लॉजिक आहे. पेटी कॅशच्या डेबिटला काय लिहितो आपण? जेव्हा जेव्हा ब्रँचकडे छोटी छोटी कॅश येणार पेटी कॅश येणार डेबिटला लिहा. ब्रँचची छोटी छोटी कॅश पेटी कॅश जाणार क्रेडिटला लिहा. आता ब्रँचला हे छोटे छोटे खर्च पेटी एक्सपेन्सेस द्यावे लागतील म्हणजे ब्रँचची कॅश जाणार. नेहमी पेटी एक्सपेन्सेस पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहा कारण कॅश जाणार आहे. मग इथे लिहा बाय पेटी एक्सपेन्सेस. हा प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन जेव्हा जेव्हा येणार पेटी एक्सपेन्सेस तेव्हा तो ब्रँच अकाउंटला लिहायचा नाही, तो कॅश पेटी कॅश अकाउंटच्या नेहमी क्रेडिटलाच लिहायचा. मग पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहा 2,400 आणि याचा एकच इफेक्ट करा, दुसरा इफेक्ट पण करू नका. मग जेव्हा जेव्हा पेटी एक्सपेन्सेस येणार छोटे खर्च पेटी कॅशच्या क्रेडिटला लिहा. बस संपलं. पेटी कॅश झालं. त्याच्यानंतर टोटल सेल्स पण झाला. त्याच्यामध्ये क्रेडिट सेल शोधला होता आपण. पेटी कॅश रेमिटन्स हा ट्रान्झॅक्शन येतो. पेटी एक्सपेन्सेस आणि पेटी कॅश याच्यामध्ये फरक आहे. रेमिटन्स म्हणजे पाठवणे. पेटी कॅश पाठवली ब्रँचला कितीची? 2,800ची. याचे 2 इफेक्ट करायचे नेहमी. पेटी एक्सपेन्सेसचा एकच इफेक्ट करायचा, पण पेटी कॅश रेमिटन्सचे 2 इफेक्ट करायचे. काय? पेटी कॅश कुणाला पाठवली? ब्रँचला पाठवली, म्हणून इथं ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ब्रँचकडे कॅश येणार टू पेटी कॅश. जेव्हा जेव्हा पेटी कॅश कंसामध्ये रेमिटन्स लिहा. रेमिटन्स म्हणजे पाठवणे. किती पाठवले? 2,800. तर पेटी कॅश
ब्रँचला पाठवली, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. आणि दुसरं पेटी कॅश अकाउंटसुद्धा आपल्याकडे आहे म्हणून दुसरा इफेक्ट पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा, कारण कॅश आली. टू पेटी कॅश रेमिटन्स 2800. संपलं. मग जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये पेटी कॅशचं ट्रान्झॅक्शन येणार, दोन इफेक्ट करा. पेटी कॅश रेमिटन्स पहिल्यांदा ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा, ब्रँचकडे 2800 रुपये आले. आता हे 2800 रुपयाचा बॅलन्स पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला पण दाखवा, कारण ते त्यांच्याकडे आलेले आहे. पेटी कॅश रेमिटन्स 2800. संपलं. दोन इफेक्ट करायचे, पेटी कॅशचे. आणि पेटी एक्सपेन्सेस सांगितले तर एकदाच फक्त पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्सेस आपले रेकॉर्ड झालेले आहे. शेवटचं ट्रान्झॅक्शन गुड्स इनवॉइस टू ब्रँच. इनवॉइस म्हणजे पाठवणे. मग गुड्स इनवॉइस टू ब्रँच म्हणजे कुणाला पाठवले? ब्रँचला पाठवले. 2,50,000चा माल ब्रँचला पाठवला. तर दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. हेड ऑफिसकडून माल येऊ शकतो किंवा हेड ऑफिसला रिटर्न करू शकतो आपण. जेव्हा जेव्हा ब्रँचकडे माल येणार तेव्हा आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. आता हा माल आपल्याकडे आलेला आहे, डेबिटला लिहा आणि शब्द वापरायचा गुड्स सेंड टू ब्रँच. मग इथे लिहा टू गुड्स सेंट टू ब्रँच. कितीचा माल पाठवला? 2,50,000. संपला. आता हे माल जर रिटर्न केला असता तर आपण इकडे लिहिलं असतं. म्हणजे फक्त माल आला तर गुड्स सेंट टू ब्रँच डेबिटला लिहा, माल रिटर्न केला तर गुड्स सेंट टू ब्रँच क्रेडिटला लिहा. एवढंच करा आणि एकदाच इफेक्ट करा. या पूर्ण प्रॉब्लेममध्ये पोस्टिंग संपल्या. आपण फक्त दोन इफेक्ट पेटी कॅश रेमिटन्सचे केले आणि ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सचे अकाउंट असतील तर तिथं केले. बस बाकी सगळे एकदाच रेकॉर्ड केले. आता सगळ्या ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग झाल्यानंतर लोडिंग कॅल्क्युलेट करायची. लोडिंग आपल्याला काढावी लागेल, कारण प्रॉफिट सांगितला किती टक्के? 25%. जेव्हा जेव्हा प्लस प्रॉफिट असेल, इन्क्लूड असेल तर लोडिंग कॅल्क्युलेट करावी लागेल. मग या लोडिंगमध्ये वर्किंग नोट लोडिंग. आता लोडिंग कशी कॅल्क्युलेट करतात मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये शिकवलं होतं. लोडिंग फक्त 3च ट्रान्झॅक्शनवर कॅल्क्युलेट करतात. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन, गुड्स सेंड आणि गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन. आणि लोडिंगचं फक्त एकच इफेक्ट करतात, फक्त ब्रँच अकाउंटला, आणि तो पण ऑपोजिट, उलट. डेबिट असेल तर क्रेडिट, क्रेडिट असेल तर डेबिट. लोडिंग कॅल्क्युलेट कशी करायची? हा सूत्र वापरायचा. इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल अमाऊंट घ्यायची, त्याला इनवॉइस प्राइसने भागायचं आणि प्रॉफिटने गुणायचं. चला आपण सोडूया. मग लोडिंग आपण आता काढूया. लोडिंग. मग सगळ्यात अगोदर लोडिंग काढण्यासाठी सूत्र लिहा. इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा सूत्र लिहा. सूत्र लिहिल्यानंतर कॉस्ट किंवा इनवॉइस प्राइस दोघांपैकी एकाला 100 मानायचं. मी तुम्हाला शिकवलं होतं, ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना, ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना. मग इथं बघा, ॲट कॉस्ट, कॉस्टने माल पाठवला, मग कॉस्टने माल पाठवला तर कॉस्टला 100 माना. प्रॉफिट दिलेला आहे म्हणून तर लोडिंग काढतोय आपण. प्रॉफिट किती आहे? 25. मग 100 आणि 25 किती झाले? 125. सूत्र तयार झाला. आता सूत्र तयार झाल्यानंतर पहिली लोडिंग कॅल्क्युलेट करा. ओपनिंग स्टॉक. कशावर कॅल्क्युलेट करा? ओपनिंग स्टॉकवर पहिली लोडिंग काढा. मग ओपनिंग स्टॉकवर लोडिंग काढायची. कशी काढायची? अमाऊंट घ्यायची आणि त्याला इनवॉइस प्राइसने भागायचं आणि गुणायचं प्रॉफिटने. मग आता कोणाची अमाऊंट घ्या? ज्याची अमाऊंट काढताय त्याची. मग ओपनिंग स्टॉकची अमाऊंट घ्या. मग ओपनिंग स्टॉकला परत ब्रँच अकाउंट बघण्याची गरज नाही. प्रॉब्लेम बघा. ओपनिंग स्टॉक, स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स किती? 79,000. मग ज्याच्यावर लोडिंग काढताय त्याची अमाऊंट घ्या, 79,000 भागिले इनवॉइस प्राइसने भागायचं. इनवॉइस प्राइस किती? 125 आणि गुणायचं प्रॉफिटने. प्रॉफिट किती? 25. बघा, इनवॉइस प्राइसने भागायचं आणि प्रॉफिटने गुणायचं. आता कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही केले 79,000 भागिले 125 गुणिले 25, उत्तर आलं 15,800. मग उत्तर आपलं जे आलं किती आलं? 15,800. हा झाला ओपनिंग स्टॉकची लोडिंग. आता ओपनिंग स्टॉकची लोडिंग रेकॉर्ड करा ब्रँच अकाउंटला. कशी रेकॉर्ड करायची? उलट 15,800. मग चला लगेच रेकॉर्ड करा. फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायचं. ओपनिंग स्टॉक डेबिटला असतो तर लोडिंग जाणार क्रेडिटला. ओपनिंग स्टॉक डेबिटला असतो तर लोडिंग कुठे जाणार? क्रेडिटला. इथं जागा आहे वरती, इथं लिहा. आणि स्टॉकची लोडिंग आपण लिहितो बाय स्टॉक रिझर्व नावाने. स्टॉक रिझर्व कंसामध्ये लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. किती लोडिंग आली होती? लोडिंग आपण कॅल्क्युलेट केली विद्यार्थी मित्रांनो 15,800. मग लोडिंग रेकॉर्ड करा 15,800.
15,800 ओपनिंग स्टॉकची लोडिंग झाली. एकदाच रेकॉर्ड करायची. ओपनिंग स्टॉक डेबिटला आहे, लोडिंग जाणार क्रेडिटला. आता क्लोजिंग स्टॉकची लोडिंग काढा. मग क्लोजिंग स्टॉक आहे 84,000, हा क्रेडिटला आहे, लोडिंग कुठे जाणार डेबिटला. मग इथं डेबिटला लिहा. स्टॉकच्या लोडिंगला काय शब्द वापरतो आपण? टू स्टॉक रिझर्व. टू स्टॉक रिझर्व शब्द वापरायचा आणि कंसामध्ये लिहायचं लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर कडून अमाऊंट लिहिली तरी चालेल, वर्किंग नोट सोडवल्या तरी चालेल. मग चला आपण वर्किंग नोट तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय मी. क्लोजिंग स्टॉकवर काढायची. मग आता दुसरी लोडिंग काढूया, क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घ्या. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती? तर इथं बघा खाली क्लोजिंग स्टॉक 84,000 अमाऊंट आहे. मग घ्या 84,000 भागिले 125 इनवाईस प्राईसने भागायचं, गुणायचं प्रॉफिटने 25. मग करा 84,000 भागिले 125 गुणिले 25. उत्तर आलं 16,800. किती उत्तर आलं? 16,800. ही लोडिंग आली क्लोजिंग स्टॉकची. फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायची 16,800. मग चला ब्रँच अकाउंटला. मग ब्रँच अकाउंटला क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला असतात, लोडिंग जाणार डेबिटला. आपण लिहून ठेवलेलं आहे, फक्त अमाऊंट लिहा 16,800. तर या पद्धतीने ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची लोडिंग झाली. ओपनिंग स्टॉक डेबिटला असतो, लोडिंग जाणार क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला असतो, लोडिंग येणार डेबिटला. आता या व्यतिरिक्त तिसरी लोडिंग काढायची गुड्सचे ट्रान्झॅक्शन. मग जेवढे गुड्सचे ट्रान्झॅक्शन आहे त्यांच्यावर लोडिंग काढा. पहिले डेबिटला बघा गुड्सचे ट्रान्झॅक्शन कोणते. गुड्सचे ट्रान्झॅक्शन फक्त एकच आलं आहे बघा, इथं आलं आहे गुड्स सेंड टू ब्रँच 2,50,000. आता हा डेबिटला आहे, याची लोडिंग कुठे जाणार? क्रेडिटला. मग इथं क्रेडिटला लिहा बाय गुड्स सेंड टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग. याची लोडिंग कुठे जाणार? आता डेबिटचा गुड्सचा ट्रान्झॅक्शन आहे, याची लोडिंग जाणार क्रेडिटला. अमाऊंट आहे 2,50,000. चला वर्किंग नोटमध्ये. मग गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स सेंट टू ब्रँच. हे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढ्या डिटेलमध्ये दाखवतोय. परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट लोडिंगची अमाऊंट लिहिली तरी चालेल. गुड्स सेंट टू ब्रँच किती होता? 2,50,000. मग अमाऊंट घ्या 2,50,000, त्याला भागायचं इनवाईस प्राईस 125ने आणि गुणायचं प्रॉफिट 25ने. मग 2,50,000 भागिले 125 गुणिले 25. उत्तर आलं 50,000. मग याची लोडिंग किती आली? 50,000. ती फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करा. मग गुड्स सेंड टू ब्रँच आपण 50,000 रुपये लोडिंग काढली. मग आता कुठे रेकॉर्ड करू सर? ही डेबिटचा होता 2,50,000, त्याची लोडिंग आली 50,000. कुठे रेकॉर्ड करणार? क्रेडिटला. आपण रेकॉर्ड करून ठेवली, फक्त अमाऊंट लिहा 50,000. किती लोडिंग आली? 50,000. आता अजून गुड्स सेंड टू ब्रँच आहे का? नाही आहे, सोडून द्या. आता क्रेडिटला बघा गुड्स सेंड टू ब्रँच आहे का? बघा इथं आहे गुड्स सेंड टू ब्रँच. किती आहे? 10,000. आता याची लोडिंग कुठे जाणार? हा क्रेडिटला आहे, तर लोडिंग येणार डेबिटला. मग लिहून घ्या आणि नंतर अमाऊंट लिहू. टू गुड्स सेंड टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग. आणि याची अमाऊंट आता वर्किंग नोटमध्ये काढू. कितीवर लोडिंग काढायची? 10,000वर. मग चला प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोट इथे काढू आपण. 4 नंबर गुड्स सेंट टू ब्रँच 10,000वर काढायची होती. मग अमाऊंट घ्या 10,000 भागिले 125 गुणिले 25. 10,000 भागिले 125 गुणिले 25. मग घ्या 10,000 भागिले 125 गुणिले 25. डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर घेऊन अमाऊंट लिहित चला 2,000. एवढं सोडवण्याची पण गरज नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवतोय. किती लोडिंग आली? 2,000. मग चला ब्रँच अकाउंटला. लोडिंग फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करतात. मग ब्रँच अकाउंटच्या कुठं रेकॉर्ड करू? आपण लोडिंग क्रेडिटची काढतोय 10,000वर. किती आली होती? 2,000. मग ती क्रेडिटचा ट्रान्झॅक्शनची लोडिंग कुठे येणार? डेबिटला. आपण लिहून ठेवली, फक्त लोडिंगची अमाऊंट लिहा 2,000. संपलं. मग गुड्स सेंड टू ब्रँच अजून आहे का बघा? गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंगचा आहे, तो झाला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आहे का? नाही आहे. मग डेबिटचा एक गुड्स सेंड टू ब्रँच, त्याची लोडिंग जाणार क्रेडिटला. क्रेडिटचा गुड्स सेंड टू ब्रँच, त्याची लोडिंग येणार डेबिटला. ओपनिंग स्टॉकची लोडिंग जाणार क्रेडिटला.
क्लोजिंग स्टॉकची लोडिंग जाणार डेबिटला. या पद्धतीने 3 लोडिंग कॅल्क्युलेट करायची, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. लोडिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम संपला. लोडिंग काढल्यानंतर त्याचा इफेक्ट फक्त ब्रँच अकाउंटला करायचा असतो. लोडिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम संपल्यानंतर ब्रँच अकाउंटला क्लोज करायचं नाही, अगोदर जे एक्स्ट्रा अकाउंट बनवले ते क्लोज करा. मग पेटी कॅश अकाउंट पहिले क्लोज करूया. टोटल डेबिट जास्त आहे 28 आणि 9 37 3700. क्रेडिटला लिहा 3700 आणि 3700 मधून 2400 वजा करा, डिफरन्स येणार 1300. आता याला नाव द्यायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर. आपला फरक आला 1300. पेटी कॅशचा जो फरक आहे तो क्लोजिंग बॅलन्स आहे आणि क्लोजिंग बॅलन्स आपण शोधला 1300. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स शोधला की लगेच आपल्या ब्रँच अकाउंटला लिहून ठेवायचा. आपण इथं बघा पेटी कॅशच्या समोर क्लोजिंग बॅलन्स लिहून ठेवा. किती आला 1300. समजलं. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स संपला. अकाउंट आपण त्याच्यासाठीच बनवला होता, क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी. शोधल्यानंतर तसा ठेवू नका, ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करा. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स झाला 1300. आता डेटर्स अकाउंट क्लोज करा. मग डेटर्स अकाउंटची बघा कोणती साईड जास्त आहे, तर डेटर्स अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे. कोणती साईड जास्त आहे? डेबिट. मग डेबिटची टोटल करूया आपण. 3 35 आणि 1 15 4 35 45 3 48 4,48,000. टोटल आली 4,48,000. त्याच्यातून क्रेडिटची अमाऊंट वजा करा 4,48,000. मग क्रेडिटची अमाऊंट वजा करा 4,48,000 मधून 4,000, त्याच्यानंतर 1,000, त्याच्यानंतर 4,500, त्याच्यानंतर 1,95,100. टोटल आला 2,43,400. किती फरक आला? 2,43,400. हा फरक मी इथं वरती पण लिहू शकतो, शक्यतो बॅलन्स कॅरीड डाऊनच्या वरतीच लिहित. चला आपण वरतीच लिहूया. मग फरक आला 2,43,400. 2,43,400. या डिफरन्सला काय नाव देऊ? आता ऑलरेडी क्लोजिंग बॅलन्स नव्हता म्हणून इथं नाव दिलं क्लोजिंग बॅलन्स. इथं तर कॅरी डाऊन बॅलन्स आहे, मग याला काय नाव द्यायचं? तुमच्याकडे जर डेटरचा क्लोजिंग बॅलन्स असेल तर डेटरचा येणारा फरक, डेबिटला फरक आला तर क्रेडिट सेल आणि क्रेडिटला फरक आला तर कलेक्शन. मग याला नाव द्या आता कलेक्शन. बाय कलेक्शन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. हा फरक आहे, हा नाही आहे. मग फरक किती आला? 2,43,400. हे अकाउंट याच्यासाठी बनवले होते आपण. या अकाउंटचे जे काही डिफरन्स येईल ते ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायचे. हा 1300 आपण ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड केला. आता हा डिफरन्स कलेक्शन ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करा. आपण डेटर्सकडून एवढे पैसे वसूल करणार. आता किती केले? 2,43,400. डेटर्सकडून एवढा कलेक्शन मिळणार आणि तो कलेक्शन आपण लगेच हेड ऑफिसला पाठवणार. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही कलेक्शन करणार डेटर्सकडून तर तो तुम्हाला हेड ऑफिसला पाठवावा लागतो. म्हणून ब्रँच अकाउंटच्या नेहमी क्रेडिटला लिहा. मग क्रेडिटला वरती जागा आहे आपल्याकडे, इथे लिहा बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स. कलेक्शन फ्रॉम डेटर्स किती होता कलेक्शन? 2,43,400. लिहा 2,43,400. म्हणजे पेटी कॅशला जो क्लोजिंग फरक आला होता तो ब्रँच अकाउंटला लिहिला. त्याच्यानंतर डेटर्सला जो फरक आला त्याला कलेक्शन नाव दिलं. का कलेक्शन नाव दिलं? कारण क्लोजिंग बॅलन्स दिलेला होता. मग क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल प्रॉब्लेममध्ये तर फरक जर आला तर कलेक्शन आणि इकडे आला तर क्रेडिट सेल. फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायचा. मग ब्रँच अकाउंटला कलेक्शन आपण लिहिणार 2,43,400. आपण तिथं कुठे लिहिणार? ब्रँच अकाउंटच्या आपण लिहिणार क्रेडिटला, कारण ही कॅश आपल्याला कलेक्शनची लगेच पाठवायची, हेड ऑफिसला पाठवून दिली. सगळं संपलं. आता ब्रँच अकाउंट क्लोज करा. मग ब्रँच अकाउंट जर क्लोज केला विद्यार्थी मित्रांनो, ब्रँच अकाउंट, तर ब्रँच अकाउंट क्लोज केल्यानंतर कोणती साईड जास्त आहे अगोदर बघा. तर ब्रँच अकाउंट मला वाटतं क्रेडिट साईड जास्त आहे, कारण क्रेडिटला मोठे अमाऊंट दिसत आहे 14,000 प्लस ब्रँच अकाउंटला 14,000 प्लस 2,43,400 प्लस सगळ्यांची टोटल करा 10,000 प्लस 15,800 प्लस 50,000, त्याच्यानंतर 84,000, त्याच्यानंतर 1,95,100 आणि 1,300. तर टोटल आली 6,13,600. क्रेडिटचं टोटल जास्त आहे 6,13,600. 30 टोटल डेबिटला लिहा 6,13,600
आणि याच्यातून डेबिटची अमाऊंट वजा करा. मग वजा करा 79,000 वजा 1,13,000 वजा 900 वजा 2,100 वजा 1,000 या सगळ्या अमाऊंट वजा करायच्या. वजा 14,000 वजा 15,000 वजा 7,000 त्याच्यानंतर 2,800 त्याच्यानंतर 2,50,000 फक्त वजा करायची आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 16,800 आणि 2,000. फरक आला 1,10,000. किती फरक आला? 1,10,000. डेबिटला फरक आला. डेबिटला फरक आला तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला आला तर नेट लॉस. मग इथं नाव द्या टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन बॅलेन्सिंग फिगर आणि तो फरक आला आहे 1,10,000. या पद्धतीने आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. या पद्धतीने तुम्ही ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम सोडू शकतात. ॲडिशनल अकाउंट जे बनवतात ते मिसिंग आयटम शोधण्यासाठी बनवतात. पेटी कॅशमध्ये मिसिंग आयटम शोधला, क्लोजिंग बॅलन्स 1,300, तो लगेच ब्रँचला रेकॉर्ड करायचा. क्लोजिंग बॅलन्स पेटी कॅश 1,300. त्याच्यानंतर डेटर्स आपण क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी तयार केला नव्हता, ऑलरेडी डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिला होता. मग डेटर्स आपण फक्त कलेक्शन किंवा क्रेडिट सेल, तर क्रेडिट सेलसुद्धा दिला होता, म्हणजे डिफरन्स इकडेच होणार होता. आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल आणि इकडे डिफरन्स आला तर त्याला नाव द्या कलेक्शन. आणि कलेक्शनची अमाऊंट इकडे मिळाल्यानंतर लगेच ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायची, ती पाठवायची हेड ऑफिसला. म्हणून बाय कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स 2,43,400 आणि त्याच्यानंतर ब्रँच अकाउंट आपण क्लोज करू शकतो. लोडिंग काढायची आणि लोडिंगसुद्धा ब्रँच अकाउंटलाच रेकॉर्ड करायची. या पद्धतीने आपण आजचा प्रॉब्लेम सोडवला. पुढच्या लेक्चरला आपण परत नवीन प्रॉब्लेमची विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करणारच आहोत. आजचा प्रॉब्लेम जर तुम्हाला आवडलेला असेल, समजलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.